वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अनेक मागण्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। देशातील लॉकडाऊन रद्द करण्याची मुख्य मागणी करण्यात आली। यासह नांदेड जिल्ह्यातील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विडंबना करणाऱ्यांचा शोध घेऊन कार्यवाही करण्यात यावी। कोरोनामुळे सर्व जनजीवन विस्कळीत झाले आहे, गरिबांचे हाल होत आहे, अशा 3 महिन्याचे वीज बिल पूर्ण माफ करण्यात यावे। चांदूर रेल्वेतील तरुणीने आत्महत्या केली, त्यात आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी। रमाई घरकुल योजना सुरू करण्यात यावी। केकतपूर येथील तरुणावर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावे, अशा अनेक मागण्या घेऊन ॲडव्होकेट दिलीप सरदार यांच्या नेतृत्वात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। यावेळी केंद्र शासन राज्य शासन विरोधात प्रचंड नारे देण्यात आले। मोर्चामध्ये वंचित बहुजन आघाडी पूर्व अध्यक्ष प्राध्यापक शैलेश गवाई, जिल्हा पश्चिम अध्यक्ष माजी लेफ्टनंट अलीम पटेल, सम्यक विद्यार्थी आंदोलन अध्यक्ष अंकुश वाघपांजर, किरण गुडदे, महिला अध्यक्ष विद्या वानकडे सह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते। यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।